फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत है। तो आज मैं बना रही हूँ पुरणपोळी, महाराष्ट्राची आपली फेवरेट, आपल्या प्रत्येक सणाला जी बनते ती। तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी चणा डाळ। ती मी 2-3 तासासाठी भिजवून ठेवलेली, सोक करून ठेवली. आता तिचं कुकरमध्ये आपण शिट्टी घेऊया 3-4. सो कुकरमध्ये ॲड केल्यावर मी त्याच्यामध्ये ॲड करते ऑइल 1 टेबलस्पून, हळदी 1 टेबलस्पून, हिंग थोडंसं आणि मीठ. 3-4 शिट्टी करून झाल्यावर मी ते स्मॅश करून घेते प्रॉपर एकदम असे. आपल्याला त्याच्यात थोडंही जाड नाही पाहिजे, एकदम सॉफ्ट आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. थोडंही त्याच्यामध्ये असं दाणा राहील तर आपली पुरणपोळी लाटताना तुटू शकते, मधून क्रॅक जाऊ शकतो. म्हणून आपल्याला एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे. सो एकदम मी ते वाटीने आपल्या चाळणीमध्ये स्मॅश करून घेतलेली आहे. तुम्हाला पुरणयंत्र इथे यूज करायचं असेल तर पुरणयंत्रही यूज करू शकतात. आता मी याच्यामध्ये पुरणमध्ये टाकण्यासाठी बडीशोप 2 टेबलस्पून, साखर 1 टेबलस्पून आणि इलायचीची पेस्ट करून घेते स्मूथ एकदम. याच्याने आपली जी पुरणपोळीची जो फ्लेवर आहे तो एकदम डिसेंट आणि खूप टेस्टी येतो. आता ही कढईमध्ये मी गूळ चणा डाळ जी स्मॅश केलेली ती आणि गूळ 1 कप घेतलेला आहे. एकदम मेल्ट होऊन गूळ जेव्हा आपला एकदम मेल्ट होतो, एकदम थिक होते कन्सिस्टन्सी, त्याच्यानंतर मी जे पेस्ट केलेली आहे इलायची, शुगर आणि बडीशोपची ती टाकणार आहे. बडीशोपने जे आपल्या पुरणपोळीचं टेस्ट आहे ते एकदम डिसेंट आणि खूप छान लागतं, एकदम टेस्टी लागतं ते, आणि त्याचा फ्लेवर एकदम डिफरंट येतो आपल्या पुरणपोळीचा. सो त्याच्यासाठी आता ते पुरण आहे ते थंड करायला ठेवूयात. इथे आपण डो बनवायला रेडी करूयात. इथे 1-1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद मिक्स केलेली आहे. ते मिक्स केल्यावर थोडं जसं आपल्याला पाणी पाहिजे कन्सिस्टन्सीनुसार त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करूया. थोडं ऑइल मी 1 टेबलस्पून एवढा ॲड केलेला आहे आणि डो सॉफ्ट असा रेडी केलेला आहे. सो आता डो जो आहे गव्हाचा जो बनवलेला आहे तो मी अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवते पाण्यामध्ये, जेणेकरून पुरणपोळी जी आहे आपली एकदम सॉफ्ट बनते. त्याला आपल्याला जेव्हा लाटताना थोडाही असं काही हे नाही होणार, म्हणजे स्ट्रेच करावं नाही लागणार. सो अर्ध्या तासानंतर डो मी पाण्यातून बाहेर काढते आणि परत एकदा त्याच्यात 1 चमच एवढा तेल टाकून व्यवस्थित असं मळून घेते. एकदम मस्त असं मळून झाल्यावरती थोडा 5-6 मिनटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूयात आणि आता त्याचे गोळे बनवूयात. सो तुम्ही पाहू शकता एकदम जो डो आहे तो एकदम सॉफ्ट आणि प्रॉपर असे गोळे बनतात. असेच एक करून आपण गोळे करून घेऊयात आणि आता ते थोडंसं हाताला तेल लावून आपण त्याला असं बाउल टाईपमध्ये करूयात, जसं आपण मोदकला बनवतो तसं. आणि त्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे पुरण. ॲक्च्युली पुरण आपण ह्याच्यामध्ये जास्त महाराष्ट्रीयन लोक आपण नॉर्मली पुरण जास्त टाकायचं आहे आणि जो पिठाचा गोळा आहे तो कमी घ्यायचा, जेणेकरून आपण जेव्हा लाटतो तेव्हा ते पुरण जास्त असेल पाहिजे, खाताना आपल्याला पुरणची टेस्ट यायला पाहिजे, ना की पोळीची. सो त्याच्यासाठी आणि ही डो जेव्हा मी टाकलेलं पाण्यामध्ये ते सॉफ्ट होतं, जसं की आपण चपाती बनवतो तेव्हाची टेस्ट आणि आपण पुरणपोळी जेव्हा बनवतो तेव्हाची टेस्ट खूप डिफरंट असते. म्हणून ही जी ट्रिक आहे ती नॉर्मल यूज करायची, जेणेकरून आपली पुरणपोळी आहे ती एकदम सॉफ्ट राहते. संध्याकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत नाही, तिला क्रॅकही नाही जात. आणि जी टेस्ट आहे, ज्या फ्लेवरची मी ती पेस्ट करून टाकलेली आहे त्याची फ्लेवरही खूप छान लागते. सो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, जशी मी सांगितली आहे त्या पद्धतीनुसार. ही पद्धत माझ्या आजीची आहे, ती आज मी इथे यूज केलेली आहे. आणि आता ही आपण पाहू शकतात पुरणपोळी लाटून झालेली, सगळ्या बाजूने आपल्याला एकदम थिन पाहिजे, कुठूनही जाडी नाही पाहिजे. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पुरण दिसतंय, नाखीवरून चपाती दिसते, पीठ दिसतं. सो असा पुरण जो आहे तो लाटल्यानंतर आपल्याला प्रॉपर असं दिसायला हवा. आता मी ते शेकायला टाकली आहे. आता एका साईडने गरम झाल्यावरती आपण त्याला घी लावायचं आहे, नाही की तेल. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा ती घीमध्येच लावायचं आहे, वरून अप्लाय करायचं, नाही की तेल. पाहू शकतात प्रॉपर असं बबल येत आहे, असं फुगते आहे आपली पुरणपोळी जी आहे ते. आता दुसऱ्या साईडला आपण टर्न ओव्हर करून त्याला घी लावून घेऊयात. आणि तुम्ही ही पुरणपोळी तुम्हाला अगर दुधासोबत खायची तर दुधासोबतही खाऊ शकतात, किंवा कटाची आमटी असते त्याच्यासोबतही खाऊ शकतात.
सो मी नेक्स्ट माझी व्हिडिओ कटाच्या आमटीचं अपलोड करणार आहे. सो तुम्ही नक्की पाहात आणि गुढीपाडव्याला ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करात पुरणपोळी, जी मी माझ्या आजीची ट्रिक यूज केली आहे आज फर्स्ट टाईम. सो तुम्हीही नक्की करत आणि मला सांगत की पुरणपोळी कशी झाली आहे आणि कशी नाही. आणि सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट, माझी कटाची जी आमटी आहे तीही व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका गाईज. सो अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज.